वडगाव दर्या तालुका पारणे जिल्हा अहिल्यानगर दर्याबाई देवस्थानचं हे मंदिर आहे. हे जागृत देवस्थान आहे. देवी नवसाला पावणारी आहे. देवीचे मनोकामना जी मनातल्या इच्छा आहे ते पूर्ण करणारी देवी आहे. या ठिकाणी 1,500 वर्षाची मूर्त सापडलेली आहे. त्या मूर्तीच्या ही मूर्त जी सध्या सापडलेली आहे काळ्या पाषाणामध्ये, ती मूर्त त्या सेंद्रिय मूर्तीच्या आत दडलेली होती आणि हे मंदिराचं जीर्णोद्धार करण्यासाठी काम काढलेलं असताना तो काही कवच ढिला झाला व तो अचानक पडला. अचानक पडल्यामुळं शोध चालू केला. या ठिकाणी काय सापडतंय व त्याच्या पाठीमागं मूर्त असणार आहे म्हणून शोधता ती मूर्त सापडलेली. तर ती दर्याबाईची मूर्त त्या ठिकाणी मूर्त त्या वरचे कवच पहिला वरचा सगळ्यात वरचा कवच हा आहे लाल शेरण्याच्या. अच्छा, म्हणजे ह्या कवचाच्या आतमध्ये मूर्ती होती. हा, ह्या कवचाच्या आणि त्या ह्या कवचाच्या आड तो कवच होता आणि त्याच्या आड ती मूर्ती होती. काळी पाडळी दर्या गावाला म्हणून तिने माहूरगडावरून प्रवास केला. ज्या माहूरगडावरून देवी आली आणि त्या ठिकाणी पाडळी दर्याला वडाचं झाड आहे, तिथे फक्त शिळा आहे. त्या शिळेजवळ तिने वास्तव्य केलं आणि वेधाबाई इथं येऊन थांबली होती आणि दोघींची हात एकमेकाला आवाज देण्याचा सुरू झाला का दर्याबाई तू कुठं आहे. दर्याबाईंनी भुयारातून प्रवास केला आणि या ठिकाणी देवींची चुकामुक होऊ नये म्हणून शिव पार्वतीची आठवण करून दिली का मी या ठिकाणी आहे म्हणून. दर्याबाई पाडळी दर्यावरून आली आणि ती माहूरगडवरून आली. ही वणीवरून आली. हे वणीचं स्थान आहे. म्हणजे सप्तशृंगी रूप आहे वणीचं. दर्याबाई म्हणून नाव आहे. आणि साधारण हे मंदिर किती वर्ष जुनं आहे? आता हे तरी 1,500 वर्षाचं आहे. म्हणजे पुरातन कागदपत्री सापडलेल्या काही याच्यात. आता आमची 16वी पिढी रुसून थांबली होती. देवीने विनंती केली, माझी शपथ आहे तुला. शपथ हा शब्द आजच्या पिढीला जागृत राहिला नसता. मग देवीने काय केलं, ही लगेच आगळ टाकली तर याच्या बाहेर तू येऊ नकोस. आता आम्ही जरी मूर्त हलवली तर या आगळीच्या बाहेर घेतला नाही, आतमध्येच येईल. कारण का वरचढ करता येत नाही. कारण देवीने शपथ घातली ना आपण जर काही ग्रामस्थ आमची काही चर्चा झाली आपण इकडे ठेवू पण नाही, आगळीच्या आतच ठेवायच्या. म्हणजे ती सात्विक आहे. आणि हे लाकूड कैक पिढ्याचे, याला काही उंडही लागत नाही. आणि साधा खाली पाठ जरी ठेवला ना तर त्याला उंडही लागली जाते. पण याला कैक पिढ्याचं असून याला काही होत नाही. अनेक वर्षांपासून तसंच ते राहिलेलं आहे. तर आता आम्ही ह्या भावी पिढीला याला पुतळी आवरण करणारी म्हणजे सुशोभित दिसेल आणि त्याला आयुष्य वाढेल असं एक आमचं मनोभावना आहे. गॅजेटमध्ये पूर्ण नामांकन आहे. तेव्हा पूर्ण कांबळे कुटुंबाला आलेली आहे. त्याच्यामुळं ते जे मूर्ती होती ही खूप वर्षापूर्वीची. कमीत कमी मूर्तीच्या वरती 1.5 फुटाचा लेर आला होता. कशाने? शेंदूर लावून. आता मूळ स्वरूप इथं 1.5 फीट आहे. एक रेणुका माताचं, वेलाबाई माता, दर्याबाई माता, सप्तशृंगीची देवी 1.5 फीट इथं आहे. भगवती इथं आहे. आमच्या तालुक्यातून 7 बहिणी देवीच्या आहेत. आणि या ठिकाणी म्हणजे हे जे पाणी पडतंय ते खडकातून येणारं पाणी येते. त्या पाण्याचं एक महत्व आहे. हे लवणस्तंभ, ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ, अधोमुखी लवणस्तंभ. आणि हे देवी कपाराला बसलेली आहे. कपाराला बसल्यामुळं देवी पटकन पावन होते. हा, हे म्हणजे आख्यायिका म्हणजे खूप जुनी आहे, खूप पुरातन आहे. आणि अशा ठिकाणी दर्शन घेतलं की लोकांचे खूप अनुभव आले की लोकांना भक्तीने सेवा केली की लोकांना पावन होती. मंदिर म्हटलं की प्रत्येक मंदिरात तुम्हाला छोटाच दरवाजा असतो. तिथं तुम्ही नम्र व्हावं आणि मंदिरात काय. आता हे बाकीचे जे मंदिर आहेत तुम्ही ते किती मोठे करू शकता किंवा छोटे करू शकता. पण हे आपण काय केलेलं आहे, हे वाडवडिलांनी पूर्वजांनी जे काय केलेलं आहे ही एवढीच गुहा आहे. तिथपासून ती इथपर्यंत 50 फुटाची गुहा आहे. आणि त्यात हे मंदिर आहे. त्याच्यात हे 8 दैवत आहे. त्याच्यात इकडचा एक विभाग वेगळा हातारेबाईचा विभाग आहे, पलीकडचा वेल्लाबाईचा विभाग आहे. नवरात्र जे असतं ते त्या देवीचं असतं, वेल्लाबाईचं. मग त्या देवीचा घट पहिला असतो, नैवेद्य पहिला असतो. सकाळची, संध्याकाळची, रात्रीची पूजा, पाठ, नैवेद्य, जप, घट हे पहिलं तिथं असतं. आणि त्या देवीची पूजा झाली तर मग त्या देवीची पूजा होती.
पण रोजची जी पूजा आहे नवरात्र वजा म्हणजे 365 वजा हे 9-10 दिवस जे आहे 350 दिवस होते हे ह्या दिवसापासून पूजा करायची तिकडे भैरवनाथपाशी एंड करायची अशी त्याची परंपरा आहे. ग्रामस्थ देवस्थान भाविक यांच्या याच्यातून दर्याबाई महादेव बेलाबाई आणि भैरवनाथ अशा चारही देवांचा सिंहासनाचा जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. नमस्कार, मी सुभाष परांडे, ग्रामपंचायत सदस्य व मी वन समितीचा अध्यक्ष आहे. हे देवस्थान जवळजवळ वन समितीमध्ये येतं, तरी आता ग्रामस्थांच्या माध्यमातून असेल, देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून असेल किंवा सगळे बाप्पा असतील त्यांच्या माध्यमातून हे देवस्थानला जो म्हणजे आता 9,17,00,000 रुपये असा निधी वन विभागाच्या माध्यमातून इथं प्राप्त झालेला आहे. ह्या गावाला प्रादेशिक पर्यटन क्षेत्राचा दर्जा भेटलेला आहे म्हणजे देवस्थानमुळं. त्यामुळं याचं महत्त्व काही आत्ताचं बाप्पांनी असेल म्हणजे आमच्या गावचे पुजारी असतील व आपले ग्रामस्थ असतील त्यांनी आता त्या गावची महिमा सांगितलेली आहे. पण वरती पण एक तुम्ही जी नजर टाकली तर भरपूर अशी विकास कामं चालू आहे. त्या कामामध्ये 1,80,00,000 काम आत्तापर्यंत झालेलं आहे व अजून काही त्रुटी किंवा काही हे करून लवकरच झुलता ब्रिजचं काम हे लवकरच प्रगती पथावर म्हणजे चालू होणार आहे. त्याचं पण बजेट जवळजवळ 3 कोटीचं आहे. त्यामुळं पहिली गोष्ट सर्व भाविकांना एक माझी विनंती राहील का बाप्पांच्या म्हणजे पुजाऱ्यांच्या माध्यमातून असू द्या, ग्रामस्थांच्या माध्यमातून असू द्या, कोणालाही दर्शनाला आडकाठी किंवा काही असं नाही आहे, पण प्रत्येकाने थोडंसं सहकार्य करा. का जे आम्ही ग्रामस्थ या नात्याने सांगतो का आम्हाला पण असं वाटतं का सगळ्यांचे एवढे लांबून सगळे भाविक येतात त्यांचं पण दर्शन झालं पाहिजे, पण काही गोष्टी त्यांनी पण थोड्याशा समजून घेतल्या पाहिजे. अशीच मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो व जे काम आता प्रगतीपथावर चालू आहे त्यामध्ये सर्व ग्रामस्थ असतील, पुजारी काका असतील, त्यांचं म्हणजे सगळं असं म्हणजे जे दानशूर व्यक्ती असतील खास करून त्यांचं पण मी ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो व थांबतो. आपली माध्यमातून 100% याचे उजाळा किंवा हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण 100% आम्हाला आमचं हे देवस्थान पुढे न्या अशीच आमची विनंती राहील. एवढं बोलतो थांबतो. मी नामदेव मनोहर परांडे, राहणार वडगाव दर्या, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. आज या ठिकाणी श्री दर्याबाई, वेलाबाई आणि भैरवनाथ या देवस्थानच्या प्रांगणामध्ये आपण उभे आहोत. श्री दर्याबाई वेलाबाई देवस्थान हे एक सार्वजनिक ट्रस्ट आहे आणि या ट्रस्टवर मी एक विश्वस्त म्हणून आहे व विश्वस्त म्हणून या ठिकाणी आपल्या देवस्थानाची ज्या सोयीसुविधा असतात, काही कामं असतात ही आपण पाहत असतो. आता सध्या आपण या देवस्थानाला भेट दिलेली आहे तरी मी आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी आपलं हे देवस्थान दर्याबाई वेलाबाई हे देवस्थान खूप पुरातन देवस्थान आहे. याला हजारो वर्षाची परंपरा आहे आणि आज त्याचा एक छोटासा म्हणजे पुरावा या ठिकाणी आपल्याला सापडलेला आहे. या ठिकाणी ग्रामस्थांच्या आपल्या वर्गद्वारे ग्रामस्थ व भाविकांच्या सर्वांच्या मदतीनं देवीचे सिंहासन आपण जीर्णोद्धार करण्याचं काम या ठिकाणी हाती घेतलेलं आहे आणि ते जीर्णोद्धाराचं काम करत असताना आपल्या जी स्वयंभू देवी होती या देवीचं या ठिकाणी शेंदूरचा जो लेप होता वर्षानुवर्ष जो चढवला जात होता हा लेप आपण बाहेर काढताना आपल्याला त्या ठिकाणी हजारो वर्षाची पुरातन देवी या ठिकाणी स्वयंभू देवीनं आपल्याला दर्शन दिलेलं आहे आणि ते खरोखर आपलं सर्वांचं भाग्य असेल की आमच्या गावाचं सुद्धा भाग्य असेल का देवीनं या ठिकाणी आम्हाला स्वयंभू दर्शन दिलेलं आहे. आता या ठिकाणी सिंहासनाची किंवा इतर जी देवस्थानमध्ये कामं चालू आहेत ही कामं सर्व आमच्या नागरिकांच्या स्थानिक ग्रामस्थांच्या यांच्या मदतीनं होत आहेत, भाविकांच्या मदतीनं होत आहेत. भाविकांना मी फक्त एक नम्र विनंती करतो की ही जी सिंहासनाची कामं सध्या चालू आहेत त्यामुळं आपली जी गैरसोय होत असेल तर त्याबद्दल आम्ही सर्व दिलगिरी व्यक्त करतो व भविष्यामध्ये या ठिकाणी आपल्याला या देवस्थानाचा उज्ज्वल भवितव्य उज्ज्वल म्हणजे उत्कर्ष पाहण्यासाठी सर्व सहकार्य करतील त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो. आपलीसुद्धा टीम या ठिकाणी आली आणि आमचं या ठिकाणी देवीचं जे महात्म्य आपण पसरत आहोत त्याबद्दलसुद्धा आम्ही वडगावद्वारे ग्रामस्थ श्री दर्याबाई वेलाबाई देवस्थान व आमचे जे सर्व नागरिक आहेत या सर्वांच्या तर्फे मी